नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण जाणून घेऊ की ॲसिडिटी हे जे कॉमनली आढळणारा आजार आहे, ह्याचं रिझन तुमचं वाताचा आजार तर नाही आहे ना. ॲसिडिटी हे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी होणारा आजार आहे. ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळ होणे किंवा गुळण्या येणे किंवा उलट्या होणे किंवा पोटाच्या वरच्या भागात मध्यभागी दुखणे. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण ॲसिडिटी म्हणतो. ॲसिडिटीचे कारण डायट, लाईफस्टाईल, स्ट्रेस हे तर आपल्याला माहितीच आहे. पण ॲसिडिटीचं एक महत्वाचं कारण जे की राहून जातं ते म्हणजे वात. जर वाताचे आजार असतील ज्याच्यामध्ये सांधेदुखी असते, संधिवात त्याच्यात असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाताचे आजार आहेत, त्याच्यामध्ये पण ॲसिडिटी होऊ शकते. तर आज आपण जाणून घेऊ की कोणत्या व्यक्तींची ॲसिडिटी हे वातामुळे आहे हे कसे ओळखायचे. जर ॲसिडिटी सोबत ड्राय आईज असतील, डोळे खूप कोरडे राहत असतील किंवा डोळ्यात पाणी येत नसेल किंवा तोंड खूप कोरडं राहत असेल, अन्न गिळते वेळेस किंवा अन्न चावते वेळेस तुम्हाला परत परत पाणी प्यावं लागत असेल, पाण्याचे घोट खूप घ्यावे लागत असतील, अन्न अडकल्यासारखं वाटत असेल आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला पाणी भरपूर प्यावं लागत असेल, तर आपल्याला ही ॲसिडिटी वातामुळे असू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपले जॉईंट पेन होत असतील किंवा सकाळी उठल्यानंतर पूर्ण शरीर आखडून राहत असेल, जे की अर्धा तास, 1 तास ते शरीर मोकळं व्हायला लागत असेल, तर अशा व्यक्तींना देखील हे ॲसिडिटीचं कारण वात असू शकतं. जर आपली त्वचा खूप स्टिफ असेल, म्हणजे आपल्या बोटावरची स्किन जर आपल्या दुसऱ्या बोटामध्ये आपण पकडू शकत नसू किंवा आपल्या गालाची स्किन देखील आपण असं पकडू शकत नसू, खूप स्टिफ असेल, खूप टाईट असेल स्किन किंवा तोंड पण आपलं थोडं छोटं असेल साईजला, तर अशा व्यक्तींना पण ॲसिडिटी ही वातामुळे असू शकते. ॲसिडिटीची गोळी घेतल्यानंतर अशा व्यक्तींची ॲसिडिटी डेफिनेटली कमी होते. पण जर वाताचा आजार आपण लवकरात लवकर जर निदान केलं त्याचं, तर ॲसिडिटी पण बरी होईल आणि वाताचा आजार पण ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहू शकतो. वाताच्या आजारांचे बऱ्याच पेशंट्सना फक्त ॲसिडिटी सुरुवातीचं लक्षण असतं. ही ॲसिडिटी बरेच वर्ष म्हणजे 3 ते 5 वर्ष देखील पेशंट ॲसिडिटीने फिरत राहतो आणि मग जाऊन त्यांचा वाताचा आजार हा निदान होतं आणि तोपर्यंत बराच वेळ मध्ये गेलेला असतो. त्याच्यामुळे जर बरीच सांगितलेली लक्षणं जर तुम्हाला असतील तर आपल्या डॉक्टरांना त्वरित भेटा आणि आपल्याला वात आहे का नाही ह्याचं निदान करून घ्या. वातामुळे पोटाचे बरेच आजार होऊ शकतात. ह्या विषयाबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.